नमस्कार. जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, लोकसभेचा निकाल हा महाराष्ट्रामध्ये मात्र या निकालामध्ये महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण हे महायुतीच्या विरोधात होतं. परंतु ते चित्र सगळं असं पालटेल आणि एवढं अभूतपूर्व यश महायुतीला मिळेल असं कुणालाही वाटलं नाही. सर्वांच्या जनमत चाचण्या म्हणजे मतदानाच्या पूर्वीच्या चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्या त्यांचे निकष हे सर्वच खोटे ठरले आहेत. कारण एवढं यश हे कुणीच सांगू शकलं नाही, कोणती वाहिनी सांगू शकलेली नाही. तेव्हा हे महायुतीला मिळालेलं यश किंबहुना भारतीय जनता पक्षाला मिळालेलं महाराष्ट्रातलं हे यश हे सर्वोच्च असं आहे, न भूतो न असं आहे, अपूर्व आहे. ह्या यशाची महाराष्ट्रातल्या यशाची तुलना होऊ शकत नाही. अशा प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे. मंडळी, विजयाने माणसाने गाफील व्हायचं नसतं, उन्मत्त व्हायचं नसतं, तसंच पराभवाने खचून जायचं नसतं. महायुतीने हे मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांनी पराभवाने ते खचून गेले नाही. पराभवाचा त्यांना धक्का जरूर बसला होता. लोकसभेमध्ये जो पराभव झाला, किंबहुना लोकसभेमध्ये त्यांना ज्या कमी जागा मिळाल्या महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल त्यांना धक्का नक्की त्याचा बसला होता. परंतु त्याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण केलं. आपण कुठे कमी पडलो हे त्यांनी पाहिलं आणि ते सावध झाले. त्यांनी सावध राहून त्यांनी त्यापुढची विधानसभा निवडणूक आगामी आता 2-3 महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक येणार आहे ह्याचा विचार करून त्यांनी रणनीती आखली आणि त्या रणनीतीनुसार त्यांनी नियोजनपूर्वक काम केलं आणि ते पूर्णपणे 100च्या 100% त्यात यशस्वी ठरले. या उलट मवियाची स्थिती झाली की उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेस त्या विजयाने ते आता पुढचाही विजय आपलाच आहे, सत्ता आपली जनमत आपल्या बाजूने आहे, त्यामुळे सत्ता आपली 100% येणार, महायुतीच्या पूर्णपणे वातावरण विरोधात आहे असं त्यांनी गृहीत धरलं. जनतेला म्हणजे मतदारांना तुम्ही कधीही गृहीत धरू नका. आणि हे जनतेला त्यांनी गृहीत धरलं आणि ते गाफील राहिले. कितीही त्यांनी प्रचाराची राळ उठवली असली, रान उठवलं असलं, प्रवास केले असले, सभा घेतल्या असल्या, तरी ते थोडेफार गाफील होते. हे 100% सत्य आहे. हे मान्य करावंच लागेल की त्यांना असं वाटलं होतं की आपली सत्ता निश्चितपणे येणारच. कारण महायुतीच्या वेळेला देखील लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीच्या बाजूने कल काही दाखवत होते, तरी देखील महाविकास प्रत्यक्ष जेव्हा निकाल आले ते महाराष्ट्रामध्ये मवियाच्या बाजूनेच गेले. त्यामुळे मवियाला 100% विजयाची खात्री होती आणि ते गाफील राहिले. याउलट महायुतीने सावधपणे पावलं टाकली, अनेक योजना आणल्या, लाडकी बहीण त्यांना पावली आणि हे लाडक्या बहिणीचं प्रेम ते त्यांना लाभलं, विश्वास लाभला. त्याचमुळे त्यांना हे अपूर्व यश हे मिळालेलं आहे. मंडळी, लोकसभेतलं आत्ता विधानसभेतलं भाजपचं यश हे न भूतो असंच आहे. शिंदेंच्या शिवसेनेचं यश हेही अपूर्व असंच आहे. आणि मुख्य म्हणजे अजित पवारांसाठी ही लढाई करेंगे या मरेंगेची होती, करो या मरो. अन्यथा अजित पवारांचं अस्तित्व, त्यांच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसतं. अजित पवार बारामतीत जर पराभूत होत होते आणि या जागाही जर मिळाल्या नसत्या तर अजित पवारांचा पक्ष, त्याची मान्यताही कदाचित रद्द होऊ शकली असती आणि त्यांच्या पुढे मोठं प्रश्नचिन्ह होतं, त्यांचं राजकारणच संपलं असतं, असंच अनेक राजकीय विश्लेषकांचं, तज्ज्ञांचं मत होतं. आणि त्यांची लढाई ही एका मातब्बर माणसाशी होती, म्हणजे शरद पवार साहेबांशी होती. ती लढाई साधी नव्हती. परंतु त्यात त्यांनी खचून न जाता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी अजितदादांच्या पत्नी पराभूत झाल्या
पक्षाचं पूर्णपणे एक खासदार सोडले तर पानिपत झालं, परंतु ते खचून गेले नाहीत आणि त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार केला. शांत राहून, विशेष करून काही प्रतिक्रिया, कुठल्याही प्रकारची वक्तव्य, वादग्रस्त विधान न करता त्यांनी शांतपणे नियोजन पद्धतीने त्यांनी प्रचार केला. त्याचं फळ त्यांना हे मिळालेलं आहे. आणि याच्यावर आता शरद पवार साहेबांना नक्कीच विचार करावा लागणार आहे. आत्ता भाजपच्या जागा ज्या आहेत त्या 2014 भाजपने सर्वच्या सर्व 2014 जागा लढवल्या होत्या, 288. त्यापैकी त्यांना 121 जागा, 122 जागा मिळाल्या होत्या. आणि आत्ता मात्र त्यांना 124, 125 जागा ज्या मिळाल्या आहेत त्या 128 जागा लढवूनच मिळालेल्या आहेत. मी 150 जागाही पूर्णपणे भाजपने लढवल्या नाहीत. हे जे त्यांना 80-85% जे यश मिळालेलं आहे ते यश निश्चितपणे अपूर्व असंच आहे. फडणवीसांची रणनीती त्यामध्ये सगळी कारणीभूत ठरलेली आहे. परंतु याचबरोबर लोकसभेच्या पराभवानंतर त्यांनी योजना आणल्या. एक म्हणजे लाडकी बहीण योजना, मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना आणली. ती योजना त्या महिलांनी 100% विचार केलेला आहे की हे सरकार गेलं तर आपले नवीन सरकार पैसे कशावरून देईल. मग आपले 1500 रुपये येणं, आणखीन सरकार म्हणते आणि 600 रुपये तुम्हाला वाढवून देऊ, म्हणजे 2100 रुपये तुम्हाला देऊ. तर तोही महिलांनी विचार केला आणि महिलांनी जवळजवळ 100% मतदान हे या सरकारलाच केलं आहे. दुसरं, ओबीसी महामंडळ एवढी निर्माण केली त्यांनी 3 महिन्यामध्ये की जवळजवळ प्रत्येक जातीच्या घटकासाठी त्यांनी ओबीसी महामंडळ निर्माण केलेलं आहे. त्याचंही त्यांना हे पर्यावसान हे मतांमध्ये झालेलं आहे. दुसरी गोष्ट, जरांगे फॅक्टर हा सबशेर अपयशी ठरलेला आहे. जरांगेने याच्यावर आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही एका पक्षाला, व्यक्तीला, गटाला, जातीला, कोणाला टार्गेट करू नका. हे त्यांनी याच्यावर नक्कीच आत्मपरीक्षण हे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भाजपचा प्रचार हा संघाने नियोजन पद्धतीने केलेला आहे, शिस्तबद्ध पद्धतीने केलेला आहे, नियोजनपूर्व केलेला आहे. आता लोकसभेला पराभव झाला तेव्हा संघाने मतं दिली आहे खरं आहे, पण संघाने एवढा प्रचार केलेला नव्हता. आत्ता जो संघाने, त्यामुळे पराभव झाल्यानंतर मात्र संघाने पूर्णपणे रणनीती आखली आणि शहरी भागात तर मोठ्या प्रमाणात प्रचार केला. संघ प्रचारासाठी, भाजपच्या प्रचारासाठी आणि महायुतीच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरला. मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर, नागपूर, नाशिक अशी जी, जळगाव अशी संघाची जी मुख्य ठिकाणं आहे, जी शहरी भागात संघाचं मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे काम आहे आणि जे काय काम आहे ते शिस्तबद्ध पद्धतीने काम आहे. त्यांनी त्याच पद्धतीने ताकदीने संघाने प्रचार केला. त्यामुळेच हे भाजपला यश हे मिळू शकलेलं आहे. भाजपच्या यशात संघाचा सिंहाचा वाटा आहे, फार मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. भाजप कार्यकर्त्यांनी विसरून चालणार नाही. दुसरी गोष्ट, संघाने म्हणजे भाजपने पण हिंदुत्व कार्ड खेळलं. अर्थात ते संघाचीच रणनीती होती, तो ब्रेन संघाचाच होता. त्यांनी जे या प्रसारमाध्यमांचा वापर करून त्यांनी जे हिंदुत्वाचं कार्ड जे खेळलं की बटेंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे, हिंदुत्वासाठी मत द्या, पक्ष बघू नका, हिंदुत्वासाठी मत द्या, अशा तऱ्हेचं त्यांनी आवाहन जनतेला केलं आणि ते आवाहन त्यांना त्याचा पुरेपूर फायदा झालेला आहे. लोकांनी अखेरच्या क्षणी हिंदुत्वासाठीच मतदान केलं असंच आपल्याला हे म्हणावंसं वाटतं आणि असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाही. लाडक्या बहिणींनी 100% मतदान केलं हेही त्यातलं हे खरं आहे. त्यामुळे मंडळी, जो काही कौल आलेला आहे तो खुलेपणानं मान्य करणं हे सर्वांचंच आपलं कर्तव्य ठरतं. कारण लोकशाहीत निवडणूक हा एक उत्सव आहे आणि हा महाउत्सव आता पार पडलेला आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी जनकल्याणासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. निवडणूक ही केवळची राजकीय लढाई होती, स्पर्धा होती, ते संपलेली आहे. आता तुमचे असतील ते राग असतील, लोभ असतील, काही असेल, हे आता ठेवून उपयोगाचं नाही. आता केवळ जनतेचा विकास, जनतेच्या कल्याणाची कामं, विधायक कामं ही कशी करता येतील त्यासाठी सर्व पक्षांनी एक होण्याची गरज आहे आणि त्यासाठी सरकार
नवनवीन काही कामं योजना या आणाव्या असं आपल्या सर्वांच्या वतीनेच मी नवीन सरकारला आवाहन करतो आणि शुभेच्छा देतो. मंडळी, ह्या निवडणुकीतून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामध्ये जे ह्या विरोधी पक्षाची मतं मिळालेली आहेत त्याच्यावर त्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण कमी कुठे पडलो ह्याच्यावर विचार केला पाहिजे आणि नव्याने वाटचाल ही सुरू केली पाहिजे. त्यामुळे नवीन जे सरकार येणार आहे त्या सरकारसाठी शुभेच्छा आणि त्यांच्या हातून अधिकाधिक जनकल्याणाची कामं हो, विकासाची कामं हो आणि महाराष्ट्राचं नाव देशात जगात असाच लौकिक पुढे जात राहो यासाठी या नवीन सरकारला शुभेच्छा. मंडळी, आपल्या याच्यावर काय अभिप्राय आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.